नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एम-पी-एस-सी आयोगाचं 24 डिसेंबर 2025 रोजी जे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे, तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. राज्यसेवा 2026 साठीची जी जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जी असणार आहे, तर त्या संदर्भातली जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. जाहिरातीचं डिटेल व्हिडिओ जो आहे ती मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसाल तर नक्की व्हिजिट करा. त्यानंतर PDF जे आहे जाहिरातीचं ते आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात यावर मी उपलब्ध करून दिले आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. तर त्याच संदर्भातलं आलेलं हे प्रसिद्धीपत्रक आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय परीक्षेच्या सुधारणित उत्तरपत्रिकेबाबतचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतचं भरती प्रक्रियेबाबतचं जे अपडेट आहे, तर त्या संदर्भातला हा संपूर्ण अपडेट असणार आहे. तर याच्यामध्ये जे आहे तर ही जी जाहिरात असणार आहे 2026 रोजीची एम-पी-एस-सी आयोगाची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची, तर त्याच्यामध्ये जे इन्स्ट्रक्शन म्हणजे काही बदल करण्यात आलेले आहेत आणि ते इन्स्ट्रक्शन जे आहेत ते तुम्हाला खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. तर ते काय इन्स्ट्रक्शन आहेत तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. तर सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत 2 भागात असणार आहे. भाग 1 केवळ उमेदवारांना उत्तर नमूद करण्यासाठी आहे व भाग 2 मध्ये परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, संकेत, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवाराची व समवेक्षकाची स्वाक्षरी इत्यादी वैयक्तिक माहिती तपशील नमूद करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांना बैठक क्रमांक 8 अक्षरांचा ऐवजी जे आहे तर ते आता 7 अक्षरी जे आहे तर तो असणार आहे. त्यानंतर उमेदवारांची मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेचा भाग 1 पासून भाग 2 समवेक्षकाने वेगळा करावायचा आहे. म्हणजे हा जो भाग असणार आहे तर ते पहिले विद्यार्थी वेगळा करत होते. तुमची कार्बन कॉपी वेगळी करावी लागत होती आणि तुमची ॲन्सर की जी आहे तर ती वेगळी करावी लागत होती. तर ते आता जे पर्यवेक्षक असणार आहेत ते स्वतःही वेगळे करणार आहेत. त्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे नोंदवताना उत्तरपत्रिकेवर 4 पर्यायाच्या वर्तुळांमधून एक वर्तुळ नोंदवायचे असेल तरी उत्तरपत्रिकेत 5व्या पर्यायाची वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे. म्हणजे आपल्याला जे होतं 4 गोल करण्यासाठी ऑप्शन देण्यात आले ते ABCDनुसार जे सेट असायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेट म्हणजे प्रश्नाचं उत्तर जर A असेल तर तुम्ही Aला गोल करायचे, B असेल तर Bला गोल, C असेल तर Cला आणि D असेल तर Dला. पण जर तुम्हाला ते प्रश्न सोडवायचा नसेल, तुम्हाला त्याचं उत्तर येत नसेल तर आता 5वा ऑप्शन देण्यात येणार आहे आणि ते 5वा ऑप्शन जर तुम्हाला प्रश्न सोडवायचा नसेल तर तो तुम्हाला गोल करावा लागणार आहे. जर तुम्ही तसं केलं नाही तर त्याचे गुण जे आहेत ते वजा केले जाणार आहेत. त्यानंतर उमेदवार एखाद्या प्रश्नाचे उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास 5वा पर्याय निवडायचा आहे. उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरता उत्तरपत्रिकेवरील 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य असणार आहे. म्हणजे उत्तर येत असेल तर तुम्हाला ते तुमच्याकडे असेल. अन्यथा जर तुम्ही तो 5वा ऑप्शन न निवडला तर तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग जे आहे तर ते आयोजित केली जाणार आहे. म्हणजे 25% गुण जे आहेत ते वजा केले जाणार आहेत. म्हणजे चुकीचं उत्तर ते गृहीत धरलं जाणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. मधील सुधारित उत्तरपत्रिका मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. सदर कार्यपद्धतीचे तपशील खालीलप्रमाणे असणार आहे. तर ते व्यवस्थित देण्यात आलेलं आहे. तर ह्याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. ज्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे. तर त्याच्याच संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ होता. या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातल्या काही शंका असतील, काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.